नमस्कार, मी ज्ञानेश्वर मोरे. नवराष्ट्राच्या डिजिटलमध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे. नुकतंच आता विधानसभा निवडणूक विधानसभेची निवडणूक काही दिवसावरून घेतलेली आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारी देखील सर्व नेत्याकडून केली जाते. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसची देखील बैठक पार पडली. त्या बैठकीत खासदार बजरंग सोनवणे देखील होते. आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी बजरंग सोनवणे यांनी काय सांगतात? आता विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सर्व पक्ष करतात. त्या पद्धतीने आमचाही पक्ष महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष म्हणून बऱ्यापैकी जी तयारी करतो त्याचा एक भाग नियोजनाचा पूर्व तयारी म्हणून. आणि काल मुलाखतीचा विषय केला मराठवाड्यातल्या आधी त्याबद्दल मुलाखतीला सर्व मतदारसंघात उमेदवार होते आणि त्याच्याप्रमाणे उमेदवारांच्या मुलाखती आधारे पवार साहेबांच्या उपस्थित बातमी बोर्ड असेल, स्वामी खासदार म्हणून उपस्थित आहे, सर्वांच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये झालेली आहे. जे जे इच्छुक आहेत त्याच्याप्रमाणे मुलाखती झाल्यात. आज इलेक्ट्रिक मीडिया जो कोण सर्वात इलेक्ट्रिक मीडियावर असेल सर्वांवर असेल आम्ही इलेक्शनच्या क्रायटेरियामध्ये जे इच्छुक उमेदवार त्या सर्वांना बोलून त्यांच्या सर्वांच्या मुलाखती घेतलेल्या. आता साहेब निर्णय घेतली जो आपल्याला निवडणुकीमध्ये निवडून येण्याचा क्रायटेरिया ज्या उमेदवारामध्ये आहे, जो पक्षाची एकनिष्ठा आहे, पक्षाचा जो स्वाभिमानी कार्यकर्ता आहे, त्याच्यासाठी न्याय कसा द्यायचा असं पक्षाच्या निवड. लोकसभेला पाहायला गेलं तर मोठा विजय झाला तुमचा लोकसभेमध्ये. आता विधानसभा निवडणुकीत बीडमध्ये काय चित्र असेल? नाही, ज्या पद्धतीनं बीड जिल्ह्यातल्या जनतेनं मला माझ्यासारख्या सर्वसाधारण कार्यकर्त्याला बीडचा खासदार म्हणून निवडून दिलं, त्याच पद्धतीनं बीड जनता येणाऱ्या पक्षाला द्यायची. ज्या फॅक्टरवर ज्या पद्धतीने लोकांचं प्रेम मला मिळालं त्याच पद्धतीने विधानसभेसाठी आम्हाला कुठल्या पक्षाला नाही, महाविकास आघाडी म्हणून जे आम्हाला 6 जागा मिळाली 6 जागा महाविकास आघाडीच्या. काय मराठा आंदोलन लोकसभेमध्ये मराठा आंदोलनाचा काय इफेक्ट झाला मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ते उभ्या सर्व महाराष्ट्राला देशाला बघतोय. त्यामुळे त्याच्यात मी काही वेगळं बोलावं असं नाही. तर त्याचा इफेक्ट झाला, त्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला, त्याचा झाला असं म्हणणारा मी कार्यकर्ता आहे. आणि माझ्या बाबतीत जर विचाराल तर मी त्या आरक्षणच्या मुद्द्यावर ज्या लोकांच्या मनात माझ्यावर प्रेम होतं, मी मनोजदादा जरांगे पाटलावर प्रेम होतं, त्याचाच एक भाग म्हणून बीडचा खासदार नाही. माझ्या बीड जिल्ह्यातून साधारणतः 59 लोकांनी मुलाखती दिलेल्या आहेत. 59 लोक, प्रत्येक मतदारसंघात 14 मिनिमम 12. एक 2च अर्ज असणारा एकच मतदारसंघ आहे तो म्हणजे गेवराई. तिथं आता पक्षाकडे होतं 3 अर्ज नाही तर बाकी सर्व मतदारसंघात 2 अंकी आकडाच आहे. त्यामुळे 59 लोकांनी मुलाखती दिल्या आणि 59 अर्ज आले त्याच्यापैकी 5-7 जण गैरहजर होते. जवळपास 52 लोकांच्या झालेल्या आहेत. याद्वारे पण मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली होती. नाही, माझं तर असं म्हणणं आहे की जेवढे नरेंद्र मोदींना सभा मिळतील महाराष्ट्रात तेवढा आमचा फायदा. बघा, लोकसभेला त्यांनी जवळपास काहीतरी 18 मिटिंग घेतल्या, त्याच्यापैकी 16 कॅन्डिडेट आमचे निवडून आले. त्यामुळे त्यांनी आता जेवढ्या काय घ्यायच्या तेवढ्या घेऊ देते. टेंटिव्हली एखादा कमी जास्त असेल पण 18 बैठका घेतल्या, त्या सगळ्या जागा पडल्या तर आमच्या तिथं महाविकास आघाडीच्या निवडून आल्यात. काय ते जिथं जिथं जाते तिथं तिथं सापच करते. आम्ही काही करायची गरज नाही. माझ्याही लोकसभा मतदारसंघामध्ये ते आले होते, तिथेही ते साफ करून गेले. तिथेही जाऊ द्या. नरेंद्र मोदी साहेब आता फक्त कसं भाजपचं पडतील त्याची काळजी चांगली घेत आहेत आणि त्याला 7 आदरणीय या देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा देत आहेत. त्याच्यामुळे दोघांचं मी कौतुक करतो, आभार मानतो. त्यांनी असंच महाराष्ट्रावर यावर आमच्या बोलत राहू. महाराष्ट्रातलं सगळं एवढं कॅल्क्युलेशन करून मी बोलण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या या विषयावर बोलणारे महाराष्ट्रात माझे आहेत. पण मला एक नक्की माहिती आहे की महाराष्ट्रातल्या जनतेचा सर्वांचा आजची परिस्थिती त्यांचा ओढ बघून जर बघितलं तर महाराष्ट्रात सत्ता महाविकास आघाडी येणार ते जगणार. त्याच्यामुळे आम्ही आकडा कुठला सांगू आणि आम्ही एवढे पार तेवढे पार म्हणून पुन्हा काय ते 240 वर्ष झोपलं असं आमचं होणार नाही. त्याच्यामुळे आम्ही महाविकास आघाडीचंच सरकार महाराष्ट्रात येणार आहे. लोकांचा, सर्वसाधारण लोकांचा एवढा चांगला मुळे त्यांनी आता काय लाडली बहिणा काय काय लाडकी बहीण भाऊ केलं. खूप कौतुक आहे की आमच्या बहिणींना पैसे मिळायला लागले, त्यांना मंथली पगार चालू झाली.
पण त्या सर्व म्हणतात की आपल्याला हेच जर समजा आपल्याला हे झालेले पैसे आहेत याच्यामध्ये तुमच्या खताच्या किमती, सोयाबीनच्या किमती, खताची किंमत किती वाढली, सोयाबीनची किती कमी झाली, या किमती जर स्थिर ठेवल्या असत्या, आजची महागाई वाढली ती कमी केली असती, साखर एक्सपोर्ट झाली असती, शेतकऱ्यांना साखरेला पैसा मिळाला असता, सोयाबीन एक्सपोर्ट पाम तेल जे आयात केलं जसं ते केलं असतं, सोयाबीनचा भाव वाढला असता, कांदा एक निर्यातीला परवानगी दिली असती, कांद्याचा भाव वाढला असता. या गोष्टी जर केल्या असत्या तर या 1500 रुपयाला काय करता महिन्याला त्यांना 15,000 रुपये मिळाले असते. अशा पद्धतीने सरकारचं नियोजन नाही, धोरण नाही आणि तिथं एवढं 2,04,00,00,000 कर्ज काढताय. हे कर्ज किती काढताय जरी प्रत्यक्ष आपल्यावर नसतं तरी इनडायरेक्टली आपल्या दरवेळी आपल्यावर कर्ज आहे. त्याच्यामुळे हे सरकार काही त्याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये सक्सेस राहिले नाही, कुठल्या परीक्षेत पास होणार नाही, नापास झालेले सरकार आहे. ते तडजोड करून तिथून एकाचं कुणाचंही मध्ये एकत्र नसताना तडजोडीतलं सरकार आहे. त्याच्यामुळे ही तडजोडीचं सरकार राहणार नाही. मनातून एकत्र असणारं सरकार म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार नाही. महाविकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये येईल असा विश्वास खासदार बजरंग सोनवणे यांनी. ज्ञानेश्वर मोरे, नवराष्ट्र, पुणे.